सन्मान्य ज्येष्ठ सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आज जो मुद्दा सभागृहात आणला आहे, खरं तर राज्यपालांविषयी या सभागृहात त्यांना इंग्रजी वाचता येतं की नाही, त्यांना मराठी वाचता येतं की नाही, या संदर्भात चर्चा करणंच अनुचित आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि असं असताना हे इंग्रजीतला अनुवाद देण्यासंदर्भातली जी तरतूद आहे ही विधिमंडळाने केलेली तरतूद नाही आहे, ही राज्यपालांनी केलेली तरतूद नाही आहे, ही शासनाने केलेली तरतूद नाही आहे। भारताचं संविधान अनुच्छेद 348(3) हे जर आपण वाचलं तर ही संविधानिक तरतूद आहे। 348(3) मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्या वेळेला एखादं बिल हे इंट्रोड्यूस केलं जातं किंवा कन्सिडरेशनसाठी येतं त्यावेळेला त्या बिलचं इंग्रजी रूपांतर देणं आवश्यक आहे, ही संविधानिक तरतूद आहे। त्यानंतर ज्या वेळेला ते सरकारी बिल असतं त्यावेळेला LNJDची जबाबदारी असते की त्या संदर्भातलं ट्रान्सलेशन करून हे पुढे पाठवणं। पण ज्या वेळेला एखादं प्रायव्हेट मेंबर बिल टेबल होतं त्यावेळेला प्रायव्हेट मेंबर बिलचं ट्रान्सलेशन करायची जबाबदारी ही पूर्णपणे त्या सदस्याची असते। त्या अनुषंगाने मी माझ्या कार्यालयातनं माहिती घेतल्यानंतर मला असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला या संदर्भातली माहिती दिली गेलेली आणि बॅलेटमधनं काढतानाही आपल्याला सांगितलेलं की आपण या संदर्भातलं इंग्रजी ट्रान्सलेशन द्यावं, जेणेकरून आर्टिकल 348 सबक्लॉज 3 ची पूर्तता होईल आणि आपल्याला मग या मॅटरमध्ये प्रोसीड करता येईल। त्यामुळे सदर तरतूद ही राज्याच्या घटनेत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये असल्यामुळे मला या सभागृहात त्या संदर्भात कोणताही बदल करता येणार नाही। आणि जर का आपला आग्रह असेल तर निश्चितपणे त्या संदर्भात आपल्या पार्लमेंटमध्ये या संदर्भात जे बदल करायचे असतील ते त्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे। त्यामुळे मला वाटतं जर का हे प्रायव्हेट मेंबर बिल आपल्याला चर्चेसाठी घ्यायचं असेल, कन्सिडरेशनसाठी घ्यायचं असेल तर आपण लवकरात लवकर संविधानातील अनुच्छेद 348(3) च्या अनुषंगाने ट्रान्सलेशन जमा करावं, म्हणजे मला हे बिल पुढे घेता येईल। चला एकच मिनिट अध्यक्ष महाराज, पण इतर बिल जे तुम्ही घेतले त्याचं मी इंग्रजी ट्रान्सलेशन कधीच दिलं नाही। हे पहिलंच बिल आहे की ज्याच्या संदर्भात इंग्रजी ट्रान्सलेशन मागितलं गेलं। आता उद्या किमान वेतन कायद्याच्या संदर्भात बदल आहे ते तुम्ही मराठीतच दिलं आहे। अध्यक्ष महाराज त्याचं पण सांगतो मी तुम्हाला, किमान वेतनचं त्या संदर्भातही तुम्हाला माहिती देतो। त्या पित्याच इंग्रजीत का पाहिजे म्हणजे एवढं समजलं, त्याचं तुम्हाला सांगतो मी का पाहिजे। ज्या वेळेला एखादं मनी बिल असतं किंवा फायनान्शियल बिझनेस रिलेटेड बिल असतं त्यावेळेला त्याला गव्हर्नर्स असेंट लागतं। गव्हर्नर्स असेंट आपण आर्टिकल 207 अन्वये गव्हर्नर्स असेंट घेतो। मी चुकीचं सांगत असेल मला करेक्ट करा, आय एम सब्जेक्ट टू। आणि त्यामुळे तुमच्या बिलामध्ये फायनान्शियल बिझनेस संदर्भातली तरतूद असल्यामुळे ते 207 अन्वये ते राज्यपालांकडे पाठवायची गरज असते आणि म्हणून 348(3) ॲप्लिकेबल डायरेक्टली होतं। त्यामुळे मला वाटतं सुधीर भाऊ या संदर्भात या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्याच्यात मी आपल्याला सविस्तर लेखी उत्तर पाठवून देतो। सभागृहाचा अजून वेळ ह्याच्यात घेण्यात मला वाटत नाही। मध्ये ट्रान्सलेशन करून द्यायचं एवढं तर करा आम्हाला, मला काही एक हरकत नाहीये। मी LNJDला एक मिनिट, पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला एखादं प्रायव्हेट मेंबर बिल असतं, प्रायव्हेट मेंबर बिलचा अर्थ काय की तुम्हाला तुमचं म्हणणं, तुम्हाला कायदा कसा असावा हे सांगायचं असतं। उद्या जर मी LNJDला दिलं आणि LNJDने ट्रान्सलेशनमध्ये जर का तुम्हाला जे सांगायचंय तसं न सांगता वेगळं काही त्याच्यात दिलं तर परत तुमची हरकत असणार। त्यामुळे यात सर्वात उचित हेच असेल की ज्याचं प्रायव्हेट मेंबर बिल असेल त्यांनी इंग्लिश अनुवाद द्यावा, त्यातून सुस्पष्टता येईल। सुधीर भाऊ सुस्पष्ट येईल। चला कुठली